साखर महागली, चहाही महागला, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळीसह आणखी काय काय महागलं? गणेशोत्सव आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चांगलाच फटका बसताना दिसतोय. कडधान्यांच्या दरात वाढ झाल्यानंतर आता साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सणासाठी लागणाऱ्या किराणा मालाच्या बजेटमध्ये वाढ झाली असून ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. या सर्वच परिस्थितीचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आपल्या दिवसाची गोड सुरुवात करणारी साखर, जिच्या भावामध्ये आता वाढ झाली आहे. ही वाढ नेमकी किती रुपयाची झाली? साखरेसोबत अजून घरात उपयोगी पडणारे नेमके काय काय कडधान्य असतील, डाळी असतील आणि किराणा असेल, नेमका किती आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. घराघरात सणाची तयारी सुरू असतानाच किराणा बाजारात मात्र महागाईचा फटका बसतोय. तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळीसह विविध कडधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यात आता साखरेचे दरही वाढल्यानं ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. सणासुदीच्या काळात घरगुती वापरासोबतच गणेश मंडळांमध्ये प्रसाद आणि विविध कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात साखर आणि कडधान्यांची मागणी असते. मागणी वाढत असताना दरही वाढल्यानं सर्वसामान्य ग्राहक आणि मंडळांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीचे बाजारभाव नेमके किती होते? साखर आधी 45 रुपये किलो, आता 68 रुपये किलो. चणा डाळ आधी 70 रुपये किलो, आता 77 रुपये किलो. तर डाळी आधी 110 रुपये किलो, तर आता 120 रुपये किलो. मूग डाळ 98 रुपये किलो, उडीद डाळ 110 रुपये किलो, तर आता 120 रुपये किलो. साखरेचे भाव वाढल्यानंतर ग्राहकांची मागणी काही कमी झाली पाहिजे. हो, भरपूर प्रमाणात कमी झाली, अर्ध्यावर आली. म्हणजे तिथे 10 किलो घ्यायची, तिथे 5 किलो घेतात, 5 घ्यायची तिथे 3 घेतात. कारण भाव उतरतील का ही अपेक्षा, किंवा एवढं महागाचं का घ्यायचं बाबा, म्हणजे अशा प्रतिक्रिया अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत लोकांकडून आपल्याला. साखरेसह कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या महाग झाल्या या महिन्याभरात? साखरेचं म्हणजे खडी साखर असू दे, त्याच्यापासून बनवलेले जे काही पदार्थ सगळेच महाग झाले. ज्या प्रोडक्शनला साखर लागते तो प्रोडक्शन महाग होणारच. खरं तर सणासुदीचे दिवस आहेत. येणाऱ्या काळामध्ये गणपती असेल, दिवाळी असेल किंवा नवरात्र असेल, असे काही दिवस आहेत आणि अशी भाववाढ जी आहे ती सातत्याने होईल असं वाटतं. नाही, आता हे मला नाही वाटत 75च्या पुढे जाईल. कारण गव्हर्नमेंट जर ॲक्शन घेते, साठे बाजार काहीतरी चालू आहे हे करायचं, परत इम्पोर्ट बी करतात, म्हणजे असे काही काही घेतील ना, डिसिजन घेतील गव्हर्नमेंट, नाही वाढू देणार. कारण पब्लिकचं पण पाहायला पाहिजे ना. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत. काय घ्यायला तुम्ही खरेदी करायला लागलो? गहू, ज्वारी, साखर, तांदूळ, जीवनावश्यक वस्तूच्या रोजच्या जीवनातल्या वस्तू आहेत त्या तर घ्यावेच लागणार आहेत. आता गहू, तांदूळ ते पण महाग झालेले आहे, साखरेबरोबर ते पण महाग झालेले आहे. जवळपास 10-20% त्याचे भाव वाढलेले आहेत. अच्छा, काय एकंदरीत ज्यावेळी साखर आपण खरेदी करतो 45 रुपये होता, आज जर पाहिजे तर जवळपास 60-62 रुपये जो आहे तो भाव याची खरेदी झाला आहे. काय कमी केली खरेदी टाळताय? नाही, टाळता तर येणार नाही. आता जेवढं आवश्यक आहे तेवढी ते खरेदी करावीच लागणार आहे. ते भाव जरी वाढला तरी ते घ्यावीच लागणार आहे. तुम्ही काय होणार नाही. आधी किती खर्च व्हायचा साधारण महिन्याच्या काही बजेट जर पाहिलं तर, आणि आता किती वाढला खर्च जवळपास 30% खर्च वाढलेला आहे. खूप खर्च वाढलेला आहे. आपण जर पाहिलं तर आधी काय घ्यायला आला? काय महागाई वाढली आहे, काय वाटतंय का? आता वाढली मग खायचंच नाही का? महागाई वर येते गेली 240 वर. आता नवरात्र कशी करायचे लोकांनी? गणपती पण आहे, दिवाळी आहे. दिवाळीचं सोडा, दिवाळीच काढाय येते. साखर वाढली, साखर 65 रुपये किलो, 68 रुपये किलो झाली. आता काय करायचं? खायचं द्यायचंच नाही पण मग काय. गरीबाचं कसं? आता ज्यांचं जे कमवून खातात रोज त्यांचं कसं मग? आम्ही रोज कमवूनच खातोय. मुलगा नाही, मालक नाही, कोण नाही, एकदम निराधारी आहे. लोकांना जेवण देऊन पोट भरते. मी विचारा, पण मग आता भाव वाढलेत सगळे, मग कसं? भाव वाढले पण इकडं कुठं भाव वाढवतात? इकडे म्हणतात काय नाही, महागाई वाढली. दादा, इन्कम कुठली वाढायला? काय खरेदी केली आहे तुम्ही आज? आणि पूर्ण महिन्याचा बाजार आहे हा तुमच्या? महिन्याचा नाही, ते श्रावण पाटीचा बाजार आहे. ते पुढे श्रावण पाटी हा, द्यायचे, हा. लाडू बिडू तिथे काय माहिती. आता खरं तर लाडू आणि सगळ्या गोष्टी साखरेचा वापर होतो, साखरेच्या किमती वाढल्या. काय करायचं त्याला? ती प्रथा आहे, ती केलीच पाहिजे. नाही, ग्राहक म्हणून काय वाटते? काही ग्राहक म्हणून काय ना, ते साखर घेतली परत घ्यायचीच नाही. आता एवढं काम झालं, परत कशाला घ्यायचं? बरेच भाव वाढले साधारण. काय करायचं? तर काही खरेदी वगैरे कमी करताय का समजा महिन्यात? साखर श्रावण पाटी पर्यंत साखर घेतलेली, नाही तर साखर घरात चहा बंद केलं, सगळे साखर तशी मी पेत खातच नव्हतो, पण घेत होती बायकोला सवय होती, तिचा बी बंद करून टाकला चहा.
काय सांगाल ज्यावेळी ग्राहक जे आहेत ते येतात दुकानात अशा स्वरूपात बाजार कमी करतात का जो महिन्याचा जो किराणा अगदी अगदी खूप इफेक्ट आहे माझ्याकडे म्हणजे कशामुळे स्वतः होणारच आहे ना. कशामुळे झालं साखरेचा भाव, साखरेसोबत काय काय वाढलं सगळं? साखर, तांदूळ वाढला. खरं तर महिला असतात, महिलांना माहीत असतं की दूध कसं चालवायचं, कोणत्या गोष्टी कसं करायला महिला ज्या आहेत त्या इतक्या असतात. मात्र आता सगळे बाजारभाव देखील वाढले 420 दिवस म्हणजे कसं नेमकं मॅनेज करणार तुम्ही एक महिला म्हणून का? मी आता काय करते समजा आता माझ्यावरती समजा ती वेळ आहे, आता मी दुकानदार आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही, पण तरी जे आहे या गोष्टी म्हणजे थोडंफार प्रमाणात कमी वापर करण्यास सुरुवात केली. कुठेतरी भाव कमी झाले पाहिजेत असं वाटतं ना, खूप मनापासून वाटतं, खूप मनापासून वाटतं. ग्राहक तक्रार करतात का काय? करतात ना, काय म्हणतात? तेच खूप भाव वाढले, कसं होणार आता, काय खायचं की नाही आम्ही. शेवट म्हटलं काय तुमच्याकडे खरं तर अनेक आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य घरातले गिऱ्हाईक तुमच्याकडे येतात. त्यांची जर खरेदी सणासाठी किराणा मालाची खरेदी करताना खर्च वाढतोय. डाळी आणि साखरेचे दर वाढल्यामुळे घराचं बजेट सांभाळणं कठीण होतंय. एकीकडे महागाईमुळे घर खर्चाचा ताळमेळ साधण्याचं आव्हान, तर दुसरीकडे गणेशोत्सवासाठी होणारा अतिरिक्त खर्च. अशा परिस्थितीत सणाचा आनंद घेताना सर्वसामान्यांना आता खिशाचा विचार करावा लागतोय. खरं तर पाहिला गेलं तर येणारा काळ जो आहे तो सणासुदीचा आहे. गणेश उत्सव, दिवाळी, नवरात्र यासारखे सण आहेत ते अगदी तोंडावर आहेत आणि यातच साखरेसह अन्य डाळी आणि कडधान्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ जी आहे ती सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. नेमकं साखरेचे भाव का वाढले, किती रुपयांनी वाढ झाली आणि येणाऱ्या काळात काय परिस्थिती नेमकी असेल हे सांगण्यासाठी आपल्यासोबत पुणे साखर असोसिएशनचे अध्यक्ष नरहर सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल एकंदरीत किती रुपयाने वाढ जी आहे ती साखरेच्या दरामध्ये झाली? नमस्कार. साखरेमध्ये जूनमध्ये होते साधारण 42 ते 45 रुपये, जुलैमध्ये झाली ती 50 ते 52 रुपये आणि ऑगस्टमध्ये साधारण 65 रुपये झाली आहेत. आजचे भाव पाहिले तर 63 रुपये इथे पुन्हा मार्केटला होलसेलचे दर आहेत. तर साखर रिटेलवाले किरकोळ दुकानदार साधारण 68 रुपये विकायला पाहिजे असं आहे. येणाऱ्या काळात नेमकी किती काय परिस्थिती असेल साखरेसोबत पहिला प्रश्न त्याच्या आधी माझा असा आहे की साखरेसह अन्य कोणत्या गोष्टींचे भाव वाढले? सर्वच जाईल. इन्फ्लेशन जे काय प्रमाणे वाढतात ना त्याप्रमाणे सगळ्या इम्पोर्ट होतात. मॅक्झिमम कडधान्य म्हणा, डाळी म्हणा, या सगळ्या इम्पोर्ट होत आहेत. तूर इम्पोर्ट होती, मसूर इम्पोर्ट होतोय, मूग इम्पोर्ट होतोय, सगळे बाहेर देशात येतात. त्यामुळे जे काही इन्फ्लेशन डॉलरच्या रेटमध्ये डिफरन्स आला तेवढं वाढलेलं आहे. साधारण 3 ते 4% सगळेच वाढलेलं आहे. येणाऱ्या काळात काय परिस्थिती असेल, विशेषतः जर साखरेचाच विचार केला तर काय परिस्थिती नेमकी? साखर दिवाळीपर्यंत साधारण 70 ते 75 रुपये खावं लागेल. कारण दसरा, दिवाळी आणि नवरात्री, गणेश उत्सव हे सगळे सण आहेत 2 महिने. आता साखर स्टॉकला तशी कमी आहे महाराष्ट्रात. त्यामुळे खरं तर अनेक कारणं जी आहेत ती साखरेचे दर वाढी संदर्भात सांगितली जाते. त्यात वेगवेगळ्या गोष्टी असतील, मात्र खरं तथ्य काय कारण आहे की साखरेच्या किमती ज्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या? नाही, मागच्या वर्षी साखरेचं उत्पादनच कमी झालेलं आहे आणि त्यात काय झालेलं आहे की आपण 10 लाख टन एक्सपोर्ट केलेली आहे. 8-9 लाख टन एक्सपोर्ट झालेली आहे. त्यामुळे तो इम्पॅक्ट येणारच होता. फक्त तो आम्हाला असं वाटलं की कारखाने लवकर चालू होतील, पण कारखाने यावेळेस ऑक्टोबरच्या एंडला होतील. त्यामुळे हा जो गॅप 1-1.5 महिन्याचा राहील, त्यामुळे साखर शॉर्ट झालेली आहे. काही आता सध्या जर विचार करता येणाऱ्या काळात शॉर्टेज होऊ शकतो का साखरेचं? नाही, शॉर्टेज तसं होत नाही. गव्हर्नमेंट त्याच्यावर फार ध्यान ठेवून आहे आणि कुठेही स्टॉक वगैरे असं झालेलं नाही. व्यापारी कोणी स्टॉक करू शकत नाही कारण ॲडव्हान्स पेमेंट आहे. कारखान्यांची परिस्थिती फार बिकट आहे. कारखान्यांकडे स्टॉक कमी असल्यामुळे ते पण जसे भाव येतील तसे वाढल्या भावात विकत आहेत. जर आपण साखरेचाच विचार केला तर गेल्या 5 दिवस झालेत साधारण दर वाढून. काही मागणीत घट किंवा काही जाणवते या स्वरूपात? हां, मानसिकता बदलली. गव्हर्नमेंटने इम्पोर्ट केले म्हटल्यावर साखर थोडीशी कमी होईल आणि 2-3 दिवसाच्या मार्केटमध्ये तशी साखर 4 रुपयांनी घटलेली आहे. 4 ते 5 रुपये खाली आले आहे दर. तक्रार पाहायला मिळते का ग्राहकांच्या? नाही, तसं काही नाही. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या ह्या घरात उपयोगी असणाऱ्या किराणा वस्तूंचे भाव हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. आता हे भाव जे आहेत ते नेमके किती रुपयाने वाढणार, पुढे भविष्यात या संदर्भात काय होणार आणि विशेषतः जर विचार केलं तर आपल्या जीवनाचा, सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी साखर नेमकी तिच्या दरामध्ये किती वाढ होणार
हा प्रश्न जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच या संपूर्ण जी प्रक्रिया आहे सर्व कडधान्य आहे किंवा जीवनात वापरण्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्वयंपाकघरात ज्याचा उपयोग रोज होतो, सर्वसामान्य माणसातील ताटातील जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी तयार करण्यासाठी याची किंमत जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात जी दिवसेंदिवस वाढत चालली आहे याचा विचार हा केंद्र आणि राज्य सरकारने करणं गरजेचं आहे। फक्त सर्वसामान्यांचा विचार जो आहे तो या सरकारने करावा अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत असल्याचं पाहायला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीला वेग आला असतानाच कडधान्यासह साखरेच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या बजेटवर महागाईचा अतिरिक्त भार पडणार हे मात्र निश्चित आहे। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।